सर, मागील अनेक दिवसापासून आपल्या रुग्णालयामध्ये सिटी स्कॅनची महत्त्वपूर्ण जी मशीन होती बंद आहे, रुग्णांचे हाल होतात, ही दुरुस्ती होत नाही, रुग्णांना फिरावं लागतं. काय तोडगा निघणार आहे? हा, या रुग्णालयामध्ये जी सिटी स्कॅन बसवलेली आहे ती अतिशय जुन्या व्हर्जनची आहे आणि ती वारंवार बिघडत असते. तर त्यासाठी आता बिघडलेली मशीन आहे ती दुरुस्त करण्यासाठी वेळ लागत आहे, दिरंगाई होत आहे. तर ही दिरंगाई होऊ नये म्हणून त्या कृष्णा डायग्नोस्टिक्स यांचे मॅनेजर वगैरे यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधला, परंतु तरीसुद्धा त्यांची लवकर होत नाही. म्हणून आम्ही त्यांना म्हटलं, जर तुम्ही नवीन मशीन बसवत असाल तर नवीन मशीन बसवून देण्यासाठी आम्ही परवानगी घेतो. तरी अंदाजे किती दिवसामध्ये इथल्या रुग्णांना सुविधा भेटेल आणि आता याचा उपाय काय करणार? हां, आत्ता यासाठी आम्ही या रुग्णालयामध्ये लवकरात लवकर सिटी स्कॅनची नवीन मशीन बसवण्यासाठी कृष्णा डायग्नोस्टिक यांना पत्र व्यवहार करू. ते अंदाजे किती दिवसामध्ये होते? अंदाजे हे 1 महिन्यामध्ये होऊन जाईल. सर, मनसेच्या वतीने तुम्हाला पत्र पण देण्यात आलेलं आहे, म्हणजे शिष्टमंडळाने तुमची भेट घेतलेली आहे. काय मागण्यात दिल्या त्यांनी? यामध्ये सिटी स्कॅन होत नाही म्हणून होतं. तर सिटी स्कॅनचा हा बिघडलेल्या मशीनमुळे प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्यासाठी रिप्लेस करण्यासाठी आम्ही प्रस्तावित केलेलं आहे. तर त्याचबरोबर पॅथॉलॉजी लॅबचं जे काय म्हणजे गैरसमज, कारण पॅथॉलॉजीचे जे ब्लड शॅम्पल्स वगैरे आहेत ते AOV कडे दिले जातात, हे HLL कडे दिले जातात आणि HLL कडून मग ते रिपोर्ट येत असतात. काही लोकांना गैरसमज होतात की आम्हाला लवकर मिळत नाही. बाहेरून कोणी आम्ही डॉक्टरपैकी तर कोणी लिहून देत नाही. असं काय आढळल्यास तुम्ही लोकांना काय सांगणार? नाही, असं काही आलं तर आम्ही लगेच म्हणजे ताबडतोब हे करतो की आमच्या इथे सर्व होत आहे. सेंट्रल हॉस्पिटल व्हिजिट केले, एकंदरीत काय ठिकाणी समस्या? मध्यवर्ती रुग्णालयातलं जे सिटी स्कॅन सेंटर आहे हे गेल्या 10 ते 12 दिवसापासून बंद आहे. त्याच्यामुळे नागरिकांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होते. त्याच्यानंतर इथे MRI नाही आहे. पॅथॉलॉजीमध्ये प्रचंड रुग्णांची गर्दी आहे, परंतु तिथे जो स्टाफ पाहिजे किंवा तिथे जे अटेंडन्स पाहिजे ते दिले जात नाहीत. इथून ते पॅथॉलॉजीतले जे काही डॉक्टर आहेत ते बाहेरून ब्लड चेक करण्याची चिठ्ठी देतात. इथं एखादा पेशंट आल्यानंतर त्याला सांगतात ठाण्याला जा, मुंबईला जा, मग हॉस्पिटल कशाला खोललं आहे? मुळामध्ये यांच्याकडे येणारा जो माणूस आहे तो गोरगरीब असतो. यांच्याकडे मिडल क्लास किंवा श्रीमंत माणूस यांच्याकडे उपचारासाठी येत नाही, कारण तो या हॉस्पिटलमध्ये थांबणारसुद्धा नाही, कारण त्याची अवस्था तेवढी बिकट आहे. त्यामुळे आज आम्ही त्यांना निवेदन दिलं, सिटी स्कॅन तात्काळ सुरू करण्यात यावं. त्याच्यानंतर MRIची व्यवस्था करण्यात यावी, पॅथॉलॉजी लॅबमध्ये सुधारणा करावी. केस पेपरला सकाळी एवढी गर्दी असते की 2-2 तास केस पेपर काढायला लागतात. ते केस पेपर काउंटरची संख्या वाढवायची. यांच्याकडे ते काहीतरी डॉक्टर कमी आहेत. या संदर्भामध्ये आम्ही जे डायरेक्टर आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोललो आहे, तेही मला परवा भेटणार आहेत. आमची मागणी अशी आहे की ज्या ठिकाणी येणाऱ्या गोरगरिबांची सेवा करायसाठी तुम्हाला हे हॉस्पिटल उघडलेलं आहे आणि त्यांना वेटीस धरून किंवा त्यांना त्रास देऊन तुमचं काही जाणार नाही आहे. त्यामुळे याच्यामध्ये ज्या काही सुधारणा करता येतील त्या तात्काळ कराव्यात, न तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने जे काही करेल त्याला जबाबदार तुम्ही असाल. सिटी स्कॅनचे दर मोठ्या प्रमाणात आहेत. 15-20 दिवसापासून 1.5 महिन्यापासून नागरिकांना या ठिकाणी वेटिंग धरलं जातं आहे. अशा रुग्णांसाठी सुविधा काय असते? नाही, मुळामध्ये जे सिटी स्कॅन आहे ठेकेदाराचं आहे, तर ठेकेदार चालवतो. अशा वेळेला ठेकेदारांनी सिटी स्कॅन करायला आलेल्या रुग्णाला त्यांचं कल्याणमध्ये कुठे सेंटर आहे त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देऊन त्या पेशंटला तिकडे नेऊन त्याचं सिटी स्कॅन करून दिलं पाहिजे. परंतु इथे काय आहे हे लक्षात येत नाहीत, हेही लक्षात येत नाही. तेरी बी चूप मेरी बी चूप. बाहेरचे सिटी स्कॅन MRIवाले पैसे कमवतात. कदाचित डॉक्टर लोकांना वगैरे कमिशन असेल, त्यांचं घर चालत असेल, तो भाग वेगळा झाला. परंतु नियमाने ठेकेदाराने इथून ॲम्ब्युलन्स देऊन त्यांच्या दुसऱ्या सेंटरवर घेऊन जायचं आणि त्याला सिटी स्कॅन करून द्यायचं आहे. परंतु आता आमची मागणी अशी होती की ती मशीन बदला. मशीनसाठी मी आता डायरेक्टरशी बोललो आहे, त्यांनी प्रस्ताव पाठवायला सांगितला आहे. येत्या 30 दिवसामध्ये ती मशीन काढून नवीन मशीन टाकायची व्यवस्था केली जाईल. आणि जर 30 दिवसांनी काय आउटपुट मिळालं नाही तर आम्ही आहेतच की. अस्वच्छता दिसली त्या ठिकाणी, 5 खाटा 1 पंखा अशी अवस्था या ठिकाणी. आता अस्वच्छतेचा जो विषय आहे, माझ्या मते जे नागरिक या ठिकाणी उपचारासाठी येतात त्यांनी थोडी काळजी घेतली पाहिजे. प्रशासनाची जबाबदारी आहे, त्यात कुठला डाऊट नाही. प्रशासनाने स्वच्छतेवर लक्ष दिलंच पाहिजे. परंतु जे नागरिक उपचारासाठी येतात त्यांनीसुद्धा त्या हॉस्पिटलची काळजी घेतली पाहिजे, त्याला आपलं समजलं पाहिजे. पण आपण जर तिथे घाणच करणार नाही तर घाण होणार नाही. तर मुळामध्ये काही गोष्टी आपणही सुधारल्या पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.